खतरनाक म्हणजे परिसर बघून त्याला खायचं ते बघूया. सालाबादप्रमाणे याही वर्षी विठ्ठलदेवी यात्रा समस्त ग्रामस्थ पोटा आणि पंचक्रोशीच्या सहकार्यानं या ठिकाणी धुमधडाक्यात साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा 7 तारखेला बैलगाड्याच्या शर्यतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज जवळजवळ 100-125 बैलगाडा मालकांनी आपल्या बैलगाडा घाटामध्ये उपस्थित दर्शवली आणि यात्रेची शोभा वाढवण्याचं काम केलं. उद्या आपल्या यात्रेचा खऱ्या अर्थानं हा मुख्य दिवस. सकाळी 6 वाजता या ठिकाणी अभिषेक, पूजा, होम हवन संपन्न होईल. त्यानंतर गावामधून मिरवणूक काढून चुली पाताळणी देवीचे मांडव डाळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी 11 वाजेपर्यंत संपन्न होईल. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसातील बैलगाडा शर्यतीला या ठिकाणी बैलगाडा घाटामध्ये उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग राहणार आहे. उद्या साधारणपणे 150 नामांकित गाडे या ठिकाणी आपल्या बैलगाडा घाटामध्ये धावणार आहेत. त्यानंतर 3 वाजता आपला काठीचा प्रोग्राम राहील. देवीची काठी गावातून सवादी मिरवणूक येऊन मंदिरापाशी या ठिकाणी मिरवणूक सुरू राहणार आहे. संध्याकाळी या ठिकाणी बैलगाडा घाटामध्ये आपल्या अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी लामटे साहेब, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच अमोलजी खताळ, सत्यजितदादा तांबे आणि जयवंत शेठ शाह या मान्यवरांच्या उपस्थित सर्व बक्षीसदाते, देणगीदार, सौजन्य देणारे, काटदुरुस्तीला मदत करणारे जे काही सर्व मान्यवर आहेत, तसेच सर्व ग्रामस्थ आणि भावकी मंडळं जे आहेत त्या सर्व भावकी मंडळांनी यात्रेसाठी योगदान दिलेलं आहे. पुणेकर मंडळ असेल, मुंबईकर मंडळ असेल, पठार भागातील, पंचक्रोशीतील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील जे मान्यवर आहेत यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी अश्विनी पुणेकर साहेब, बाळासाहेब बेल्लेकर हा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमास देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व तमाशा शौकीनांना देखील विनंती करत आहे. त्यानंतर सकाळी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी 9 तारखेला यात्रेचा 3रा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा या तमाशा मंडळाचा सकाळी 12 वाजेपर्यंत हाजरीचा कार्यक्रम राहणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यात्रेचं नियोजन करत असताना आपले पोटा ग्रामस्थ, तळकवाडी, केळेवाडी, माळवाडी या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय शिवाजी पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमेश्वर तालुक्यातील माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे देणगीदाते उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी मदत करत आहेत. यावर्षी देखील गेल्या वर्षी तुलनेमध्ये यावर्षी देणगीदारांनी चांगल्या उत्कृष्ट सहकार्य केले आणि त्यांच्या माध्यमातून यात्रा चांगल्यातली चांगली या ठिकाणी कशा पद्धतीने होईल या दृष्टीनं ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी या ठिकाणी नियोजन करत आहे. लोक जे देणगी बक्षिसं हे जे सर्व काय देत आहेत याचा पैचा हिशोब अहवालाच्या माध्यमातून हा सर्व ग्रामस्थांसमोर, बक्षीसदात्यांसमोर हा या ठिकाणी पोहोचणार आहे. कारण जे लोक पैसे देत आहेत त्या पैशाचा विनियोग ग्रामस्थ यात्रा कमिटी कशा पद्धतीने करतोय हे त्यांच्यापर्यंत आणि समस्त ग्रामस्थांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण या सर्व काम करत असताना आमच्या उपसरपंच पांडुसाहेब शेळके असतील, गावचे सरपंच सोनालताई शेळके, माजी सरपंच विकास पाटील शेळके असतील, पंचायत समिती सदस्य संतोजी शेळके, माजी सदस्य पंचायत समितीचे बापूशेठ जाधव असतील, या सर्व मंडळीचे प्रमुख जे आपले यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळाण्णा शेळके असतील, उपाध्यक्ष सतीश माळी असतील, खजिनदार योगेश मुसळे, सचिव शेखरजी काळे, हे सर्व मंडळी आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व आमची युवक टीम ही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि या वर्षी यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की पोटा गावातील तरुण वर्ग जो आहे खऱ्या अर्थानं तरुण वर्गाने यात्रेची धुरा या ठिकाणी हातात घेतलेली आहे. कसं आहे, कोणतंही चांगलं काम ज्यावेळेस होत असतं जुन्या लोकांचं जो पॉईंट या ठिकाणी पाडून दिलेलं आहे तर ते योग्य वेळी योग्य लोकांना हस्तांतर होणं सुद्धा गरजेचं असतं. तसे आता यात्रा नवीन तरुण पिढीने हातामध्ये घेतलेली आहे आणि गावातील लोकांना सुद्धा एक ह्या तरुणांवर विश्वास आहे हे चांगल्या पद्धतीनं काम करतील. आणि खऱ्या अर्थानं सांगायला आनंद वाटतोय का आमच्या गावचे पोलीस पाटील, मी दुसऱ्यांदा पुन्हा त्यांचा नावाचा उल्लेख करतोय कारण मी रात्री 12:30ला त्यांचं आमचं फोनवर बोलणं चालू होतं. बैलगाडा घाट सगळं तयार होत होता
रोलर पाहिजे होता. रात्री 12:30 वाजता पाटील रोलरच्या प्रत्यक्षमध्ये आणि पैसे वाचले पाहिजेत. रोलर भेटला पाहिजे, पैसे वाचले पाहिजे. सकाळी 6 वाजता पुन्हा फोन, रोलर सकाळी 7 वाजता पुन्हा गाठत या ठिकाणी सुरू झालं. अशा पद्धतीनं लोकांनी दिलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने विनियोग करून या ठिकाणी ग्रामस्थ यात्रा साजरी करत आहेत. आणि तुम्ही सर्वजण परिसरातील लोक आम्हाला सहकार्य करतात, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सहकारी संस्था ती बोला ना, मदत विषयी होती ना वगैरे कशी. हो नमस्ते. काय काल एक बैल पळता
इकडून इथून दाखवलं इथून बरोबर दुसरीकडे तिकडं बैल पळाला येतो आता मग त्यात बैल करत आहे चार सहा आठ गडी चालले तेवढे त्याच्या आता भाजीपाल्याच्या प्रसिद्ध व्यापारी सकाळी योगेश भाऊ करते आपण सुद्धा उपस्थित झाला आपलं सुद्धा स्वागत तुम्ही तो मूर्ती अरे पुढीच्या तरी थांबतो
गाडा मालक आपल्या उद्योगाचा लाख मोलाची बैल वाऱ्यावर सोडतोय. शांतता आणि शांतता धाक. यंदा तिकडे बस त्यांची आग बाहेर